मी तर सांगतो मी आजचं 48वा सेशन एक बंदे धम्म सरा किंवा पंडित गोविंदम यांना इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण दरवेळेसारखं आपल्याला प्रत्येक वेळेस वेळ मॅच होत नाही. तर ठीक आहे. भगवान बुद्ध म्हणतात, की "शीलेय पतिताय नरसोपन्य." बुद्धिमान व्यक्ती जो असतो तो नैतिकतेची नीव ठेवत असतो म्हणजे फाउंडेशन, पाया. पाया हा शील आहे. तुम्हा सगळ्यांना शिलांवर खूप सगळं आवाज नाही येत आहे. आय थिंक आवाज तर फुल आहे. चेक करा. येतोय. ओके. ठीक आहे. छोटासा टॉक आहे आजचा. परंतु मी तुम्हाला क्लासिफिकेशन करून देईन, की ॲक्चुअली काय होतं जेव्हा आपण शील व्यवस्थित ठेवत नाही. तुमच्या समोर सीमा दिसत आहे. जी आपण मागं प्रस्थापित केली इमेजमध्ये. तर "शीलेय पतित्थायो नरसोपन्नः." A wise person builds the foundation of ethics. शील ना माहिती आहे की हॅबिट्स. जे काही आपण दैनंदिन जीवन जगत आहे, एव्हरी डे. ओके. एव्हरी डे. जे काही क्लेश होतात घरामध्ये किंवा जे काही वाद होतात, वन टू वन पर्सन, वन टू टू पर्सन, आतमध्ये, बाहेर, कुठेही असो, जे काही घडतं, तर ज्यावेळेस हे घडतं, ज्यावेळेस वाद होतात किंवा भांडणं होतात, म्हणजे ज्यावेळेस स्वार्थ साधला जातो, ज्यावेळेस उद्दिष्ट स्वार्थ असतं, द्वेष असतो, दोष असतो, त्याचे रिझल्ट्स काय असतात? दुःख. पण तो बेसिक लेव्हलच सांगत आहे, ज्यावेळेस वाद होतात घरामध्ये, हसबंड वाईफ असो किंवा कोणी असो, तर जेव्हा ती वादाची सुरुवात होते ना, तर शरीर आणि मन स्थिर राहत नाही, चांगलं राहत नाही. त्यानंतर पूर्ण बॉडीमध्ये कंपन येतात. कोणाकोणाला थरकाप सुटतो. ओके. कधी थोडंसं तुम्ही रिचेक करायचं, स्वतःच रिचेक करायचं, की एक्झॅक्ट काय होतंय. त्याचे मी सांगितलं. आणि सेकंड पोझिशन ही आहे, की तुम्ही जसं 1.5-2 तास ध्यान केलंय, एक प्रवचन ऐकलंय. त्यानंतरची मानसिकता आणि वाद झाल्यानंतरची मानसिकता. जर तुम्हाला सकाळी उठल्या-उठल्या ह्या 2 मेंटॅलिटी प्लेटमध्ये जर ठेवल्या, तर कोणती चूज करणार तुम्ही? असीम शांतता की कलुषित मन? रागात असलेलं, द्वेषात असलेलं, मोहात असलेलं मन, स्वार्थामध्ये असलेलं मन, कोणतं चूज कराल? मला तसं विचारायची गरज पण नाहीये. परंतु सिंपल आहे. प्रत्येक व्यक्तीला हेच वाटतं, की तो शांत राहायला पाहिजे.
आहे की नाही? शांततेपेक्षा मोठं सुख कोणतंच नाहीये. मग जर तुम्ही म्हटलं, की शांतता त्या व्यक्तीला पाहिजे, तर शांतता ही कुठून उत्पन्न होते? का उत्पन्न होते? चेक करा तुम्ही. शांतता सुखानं उत्पन्न होते का? नाही. सुखानं अजून लोभ आणि स्वार्थ उत्पन्न होतो. तर शांतता उत्पन्न होते ध्यानानं, जागृतीनं. हं. अप्रमादेन संपादेत, प्रमादेन मचनोपदम्. किती वेळेस भगवान बुद्ध माइंडफुलनेसचं पहिलंच वाक्य वापरतात. माइंडफुलनेस इज द पाथ टू द डेथलेस. अनमाइंडफुलनेस इज द पाथ टू द डेथ. लिंकफुल आहे. मग तुम्ही येता समाधीवर, राइट? समाधीमुळं, ध्यानामुळं तुम्हाला शांतता प्राप्त होते, सतीमुळं. सम्मा सती समा समाधी याच्यामुळं. आता जर तुम्हाला समाधी पक्की करायची, चांगली करायची, तर तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला पाहिजे शील. विदाऊट शील तुम्ही ते करूच शकत नाही. आणि शेवटी शीलांवरच आलंय. तर शील काय आहे, की शील म्हणजे ते नाही, की नुसतं भगवान बुद्धांना पंचशील, अष्टशील आणि 9 शील आणि 10 शील दिलेत. जसं धम्म मार्गावर शील समाधीनं आपल्याला शांततेचा मार्ग भेटतो. तसंच बरेच व्यक्तींना धम्माचा लवलेश सुद्धा नसतो. पण तरी पण ते शील आणि समाधी प्राप्त करतात. ओके. आता आपण कंटिन्यू ध्यानाच्या मार्गावर आहोत, शीलाच्या मार्गावर म्हणून आपल्याला क्विकली इफेक्ट होतो. क्विकली समजतं. 1 तास, अर्धा तास ध्यान केल्यानं. परंतु बऱ्याच जणांना ध्यानाचा मार्गच सापडत नाही. पण तरी पण ते शांत असतात. तर याच्या मागचं कारण असतं त्यांचं शील. ओके. लाईफमधले जे एथिक्स असतात, तर नुसतं भगवान बुद्धांना सांगितलेला मार्गच नाही. तर तुमच्या वागणुकीतून, तुमच्या बिहेवियरमधून nobody can be disturbed and nobody be unpeaceful ना. म्हणजे कोणीही डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे फर्स्ट. सेकंड हे की कोणीही अशांत नाही व्हायला पाहिजे तुमच्या वागणुकीमुळं, सगळ्यात महत्त्वाचं. हेच असतात सर्वात बेस्ट शील. ज्याला आपण म्हणतो सब्ब पापस करणं, कुशलस उपसंपदा. राइट? हे सर्व पाप करणं थांबवा, पुण्याचा रस्ता पकडा. इन द एंड याचा अर्थ काय होतंय? की वाईट करणं सोडा. चांगलाचा रस्ता धरा. म्हणजे वाईट करणं सोडा. चांगुलपणाचा रस्ता धरा. याचाच अर्थ आहे, की तुम्ही एथिक्स वापरा लाईफमध्ये. सिंपल. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत एक सिंपल एथिक्स. आय शुड नॉट डिस्टर्ब एनीबडी अँड आय शुड नॉट डिस्ट्रॉय द पीस ऑफ एनीबडी. Anybody, not anybody. Only not anybody, but ourselves also.
सर्वात सुंदर शील कोणतं आहे? सब्ब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा. सचित्त परियोदपनं एतं बुद्धानं शासनं. सर्वात बेस्ट आणि ताकदवर शील आपले तर आहेच. पानातिपाता, दीनदान, कामेस्मिच्छाचार, मूसावाद, चोरामेरय, पिसूनवाचा, परस्सवाचा, संकल्पवाचा, मिथ्या आजीवा. हे तर आहेतच. पण सर्वात मोठा जो शील आहे, ते आहे सब्ब पापस्य करणं. याचा अर्थ काय आहे, की कोणतीही कृती जी पाप करवते किंवा कोणतीही कृती जी पाप असते, ती मनाला अशांत आणि दुःखी करून टाकते. तर अशांत आणि दुःखी जो असतो, तो अनएथिकल पर्सन असतो. अनएथिकल पर्सन ज्याला पाप आणि पुण्याचं फरक कळत नाही. अँड दिस लाईक पर्सन अशी जे लोक असतात, दे आर बाउंडेड टू द सफरिंग. ते दुःखासाठी प्रस्थापित केल्या गेलेले असतात. त्याचमुळे आपण काय म्हणतो, की असे जे लोक असतात, ते दुःखटकारी असतात, दुर्भाषित वाणी असतात आणि चिंती असतात. हे दुर्भाषित वाणी, दुःखटकारी, चिंती अनएथिकल पर्सन. आणि क्रिएट काय करतात अनएथिकल पर्सन? सफरिंग, दुःख. आजपासून 500 ते 600 वर्ष मॅक्सिमम प्रॅक्टिसमुळे अनंत निर्माण नाही होणार. आपण शासनाच्या डिक्लायनेशन मोड समजतं ना, म्हणजे विघटीकरण होते शासनाचं सध्या. रायझिंग अवघड आहे. विघटीकरण असतात. अजून 2,500 वर्षाचा कालावधी आहे. 2,500 येस. 2,500 कमी वाटेल, 2,500 वर्ष विघटीकरण. भगवान बुद्ध काय म्हणतात, शील कुठं म्हणजे धम्म कुठं थांबेल? धम्म तिथंच थांबेल. विनयी शासनस्य आयु, विनयी चिते चितं होती. धम्म म्हणजे काय? शासन आहे, शासन पंडितांचं. आपल्या मनावर असलेलं शासन. राईट? तर तुम्ही कोणतंही धम्म कुठेही इंटरलिंक केला, तर तुम्हाला हे क्लिअरली दिसून जाईल की धम्म जो आहे तो एक आहे, एक जीव आहे. आणि तो एक जीव धम्म जो आहे तो टेस्ट देतो लिबरेशनची, मुक्ती, निब्बाण. तर ह्या ज्या हा जो कालावधी सांगितला आहे की निर्माण होणार नाही, हे ट्रू आहे. भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्य जीवन जे आहे ते गवत्याच्या पात्यावर असलेला दवबिंदू जो आहे त्याच्यासारखं आहे.
तर स्लोली आपल्याला काय होतं, की हे सगळं समजायला लागतं. आपण काय करतो, की प्रवचन झालं, ध्यान झालं, शील घेतले, की एक लाईन म्हणतो आपण. की असे जे अनएथिकल पर्सन आहे, असे जे मूर्ख व्यक्ती आहेत, त्यापासून मी निब्बाणापर्यंत दूर राहो. इमिना कम्मेन, इमिना प्रिय कम्मेन, मामे बाल समागम, सतं समागम होन्तु याव निब्बानपत्य. का मग आपण म्हणतो असं? कारण की मूर्ख हे दुःखाला कारणीभूत असतात, स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या. तर आपण कितीही घुमून धम्म इकडून-तिकडून कुठेही नेला, तर शेवटी ते जे आहे ते पाया जो आहे तो शिलांचाच आहे. जसं ही सीमा. दगडांना काय म्हणतात? मराठीमध्ये दगडांना समांतर व्यक्त करून. येस. पाषाण, शिला, शिला म्हणतो आपण. पाषाण किंवा शिला. ओके. तर आपलं जीवन पण या सीमेच्या शिलेसारखं असलं पाहिजे. बाउंडरीच्या आत. ओके. बाउंडरीच्या आत. ह्याच्या बाहेर नाही. तर जसं भिक्खू अ, शील संदर्भात जे काही पुण्यकर्म करतील, विनयकर्म करतील, हं, तर ते या बाउंडरीच्या आतच असेल. तसाच आपला धम्म जो आहे तो लोकधम्मापर्यंत नाही पोहोचला पाहिजे. आपला धम्म हा सद्धम्मामध्येच असला पाहिजे. तो बाउंडरीच्या आत असला पाहिजे. ते केव्हा होईल? ज्यावेळेस आपण शील व्यवस्थितरित्या पालन करू. ओके. सो आय थिंक एवढं इनफ आहे. शॉर्ट टॉक आज तुम्हाला. म्हणून आपण आपला जो पाया आहे जीवनाचा, दैनंदिन जीवनाचा, रोज सकाळी शील घेऊनच परिपूर्ण केला पाहिजे. ओके. आय थिंक एवढं इनफ आहे तुमच्याकडे. काही उदाहरणं मी तुम्हाला दिले, त्याच्यावरून आपण समजून जायला पाहिजे की का बरं भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले? का बरं हे सगळं झालंय? राइट? तर 2500 वर्ष आजपासून 2000 वर्ष ते 2500 फक्त बुद्ध धम्म संघ राहील. फक्त बुद्ध धम्म संघ राहील. त्याचा अर्थ राहणार नाही. आज जसं आपल्याला कसं डीप धम्म समजतो प्रज्ञेमुळं. आज आपल्याला कसं सगळी प्रवचनं भेटतात, तसं त्यावेळेस राहणार नाही. आजपासून 400, 500, 600 वर्ष मॅक्सिमम इन मिड रेंज एथिक्स काहीच राहणार नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात, की शील हे जीव आहे धम्माचा.
जिथे शील नाही तिथे दम नाही. असं. इम्पोर्टंट आहे आपली शील खूप महत्त्वाची आहे. त्याला जर रोज आपण त्याला रिन्यू केलं पाहिजे आणि दिवसभर आपण 100% प्रयत्न केला पाहिजे, की त्यांची पूर्तता आपल्याद्वारे झाली पाहिजे त्या शिलांची. ओके. असं आहे. ते एवढं इम्पोर्टंट आहे तुमच्यासाठी. प्लीज याला रिफ्लेक्ट करा. ज्यांना जे घ्यायचं ते घ्या, ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी ते लेट गो करा. सोडून द्या.